Hello students, today we are going to learn female reproductive system in detail. So, female reproductive system is made up of the pair of ovaries that are here, the pair of the ovaries and the pair of oviducts. These are the oviducts, then uterus and vagina, then external genitalia. These are the external genitalia and the pair of vestibular glands and mammary glands. ओके, अशा प्रकारे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही काय असते तर पेअर ऑफ ओव्हरीजपासून बनलेली असते. त्यानंतर इट इज मेड अप बाय अ पेअर ऑफ दी ओव्हिडक्ट्स. इथून इथंपर्यंत आहे ती काय आहे की ओव्हिडक्ट आहे. त्यानंतर हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे ते काय आहे तर युटेरस आहे आणि वजायना. ओके, अशा प्रकारे काय आहे की तर दॅट इज अल्सो मेड अप बाय दी उल्वा दॅट इज हिअर. हे पूर्ण स्ट्रक्चर काय आहे की उल्वा आणि मॅमरी ग्लँड आणि वेस्टिब्युलर ग्लँड यांनी काय झालेलं आहे की ती बनलेली आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की जी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ती इंटरनल ऑर्गन्स, एक्सटर्नल जेनायटालिया आणि असेसरी ग्लँड्सपासून बनलेली आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करूया तर ओव्हरीज विषयी आपण काय करूया की माहिती घेऊया. सो दीज आर अ पेयर्ड ऑर्गन. ही काय आहे की तर ही पेयर्ड ऑर्गन आहे. हिअर आय एम शोईंग यू दिस इज दी पेयर्ड ऑर्गन विच इज द प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन्स विच फंक्शन इज टू प्रोड्यूस ओहा किंवा एक प्रोड्यूस करायचा आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स सिक्रेट करायचे. आता ते हार्मोन्स कोणते आहेत बघा तर इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्सिन, ॲक्टिव्हिन आणि इनहेबिन यासारखे टोटल 5 हार्मोन्स सिक्रेट करण्याचं काम कोण करतं तर या ओव्हरीज करतात. यांचा शेप कसा आहे बघा तर दॅट आर द ओव्हल शेप्ड. मग त्यांचा शेप कसा असतो तर अशा प्रकारे त्या ओव्हल शेप असतात. ओके, आणि त्यांची जी लेंथ आहे म्हणजे त्यांची अशा प्रकारे जी लेंथ आहे ती 3 सेंटीमीटर असते. देअर विड्थ इज द 1.5 सेंटीमीटर and their thickness is the 1 centimeter. So in this way these pair of ovaries are present in a pelvic region near the kidneys. Okay, now this each ovary is the held by. ही जी प्रत्येक ओव्हरी आहे ती काय आहे की अशा प्रकारे हेल्ड करून ठेवलेली असते. कशामार्फत बघा तर बाय अ लिगामेंट. सो हिअर आय एम शोईंग यू हे काय आहे की लिगामेंट आहे. सो इट इज हेल्ड बाय अ लिगामेंट की ज्याच्यामुळं ओव्हरी काय होते तर या युटेरसला आणि या ॲबडॉमिनल वॉलला काय होते की जोडली जाते किंवा अटॅच्ड असते. आणि अशा प्रकारे इट अटॅचिंग टू द युटेरस अँड ॲबडॉमिनल वॉल. दस द लार्जेस्ट लिगामेंट की जे फोल्डनी तयार झालेलं असतं की ज्याला पेरिटोनियम असं म्हणायचं दॅट होल्ड्स द ओव्हरी ओव्हिडक्ट युटेरस टू द डॉर्सल बॉडी वॉल. अशा प्रकारे पेरिटोनियम काय करतं तर ओव्हरीला त्यानंतर या ठिकाणी इथून इथंपर्यंत असणारं जे काही हे ओव्हिडक्ट आहे त्याला आणि या युटेरसला काय करतं की हेल्ड म्हणजे एकत्र ठेवतं. Now these ovaries are attached to the uterus by a ovarian ligament. This point is important in view of the 1 mark question. Okay, so in this way we here take the information about the ovaries. Now we will discuss about the oviduct. Okay, now where it is हे oviduct कुठे आहे बघा. So here I am showing it is starting from here to here. Okay, it is about 10 to 12 centimeter in length. It is a pair and it is a muscular duct which connecting the ovary जी काय करते की ओव्हरीला कनेक्ट करते आणि युटेरसला पण काय करते की कनेक्ट करते. अँड इन धिस वे इट इज लाईज दी हॉरायझोंटली म्हणजे अशा प्रकारे ती काय आहे की अशा प्रकारे ती काय आहे की हॉरायझोंटली ती काय अशा प्रकारे तर हॉरायझोंटली प्रेझेंट आहे. ओके, नाऊ
This oviduct is also called as the fallopian tube or the uterine tube. So do not get the confuse. म्हणजे तुम्ही जर परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारे तुम्हाला जर प्रश्न पडला तर कन्फ्यूज होऊ नका. तर ओव्हिडक्टलाच फॉलोपियन ट्यूब असं म्हटलं जातं आणि फॉलोपियन ट्यूबलाच काय म्हटलं जातं तर युटेरियन ट्यूब असं म्हटलं जातं. ओके. नाऊ द फर्दर इन्फॉर्मेशन. The proximal part, which is the close to the ovary of this oviduct and distally opens into the uterus. की जो असा पार्ट की जो डिस्टल पार्ट आहे हा काय होतो तर या युटेरसमध्ये काय होतं की ओपन होतो. आणि या ठिकाणी जो प्रॉक्झिमल आहे तो काय आहे तर इट इज क्लोज टू द ओव्हरी. Okay, so in this way the oviduct is the lies the horizontally and it get the divided into the 3 region. ती काय होते की तर 3 regionमध्ये ती डिवायडेड होते. आता ते 3 region कुठले आहेत बघा. हिअर आय एम शोईंग यू. ओके, दिस इज द इनफंडिब्युलम. या ठिकाणी हे इनफंडिब्युलम आहे. नाऊ दिस वन इज द ॲम्प्युला. हे रिजन जे आहे ते ॲम्प्युला. and this region is the isthmus or cornua. Okay, now infundibulum is a funnel like. म्हणजे ज्याप्रमाणे कसं असतं की फनेल असतं. ओके, तर हे फनेल लाईक शेप आहे. ओके, तर अशा प्रकारे फनेल लाईक आहे. इट इज अ प्रॉक्झिमल पार्ट ऑफ द ओव्हिडक्ट विच ओपनिंग इज कॉल्ड ॲज द ऑस्टियम. ओके, दिस इज द इम्पॉर्टंट फॉर दी 1 मार्क क्वेश्चन. म्हणजे या ठिकाणी आपण काय बघतोय तर या ठिकाणी जे इनफंडिब्युलम आहे त्याच्या ओपनिंगला काय म्हणायचं ऑस्टियम म्हणायचं. विच इज द सराउंडेड बाय अ फिंगर लाईक प्रोजेक्शन. म्हणजे याच्या भोवती काय आहेत तर अशा प्रकारचे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत. या ठिकाणी इथेही मी तुम्हाला शो करू शकते. दीज आर द फिंगर लाईक प्रोजेक्शन विच आर कॉल्ड ॲज द फिम्ब्रे. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट इन व्ह्यू ऑफ द 1 मार्क क्वेश्चन. ओके, आता या इनफंडिब्युलमच्या आतमध्ये काय असतं तर सिलिया असतात. म्हणजे काय असतात तर सिलिएटेड इपिथिलियम असतात की जे काय करतात तर स्पर्मला ड्राईव्ह करण्यासाठी मदत करतात. अशा प्रकारे सिलिया अँड द मुवमेंट ऑफ दिस फिम्ब्रे द हेल्प्स दी स्पर्म टू ड्राईव्ह. ओके, अशा प्रकारे दिस इज द अबाउट द इन्फॉर्मेशन अबाउट द इनफंडिब्युलम. Okay, it is a funnel like structure which is the proximal part. Now we will discuss about the ampulla. Now where it is ampulla बघा तर इथून चालू होतो तो या ठिकाणापर्यंत असतो. दॅट रिजन द ampulla. पर्टिक्युलरली तो रिजन कुठं चालू होतो तर या ठिकाणाहून तो काय होतो की चालू होतो. सो इट इज अ मिडल लॉंग अँड स्ट्रेट पार्ट ऑफ द ओव्हिडक्ट. It is called at the site of fertilization. This is the most important point, that is the which part of the female reproductive system is the site of fertilization, and here answer is the ampulla. हे काय आहे की त्याचा आन्सर आहे. देन isthmus or cornua. या ठिकाणी हे डिस्टल नॅरो पार्ट आहे. असं डक्ट आहे की जे काय होते की हे युटेरसमध्ये या ठिकाणी काय होतं तर ओपन होतं. सो इन दिस वे ओव्हिडक्ट शो द 3 रिजन्स. ओके, नाऊ वी विल स्टार्ट फ्रॉम द युटेरस. आपण आता युटेरसपासून काय करूया की चालू करूया. नाऊ दिस युटेरस इज कॉमनली कॉल्ड ॲज अ वॉर्म. त्याला कॉमनली वॉर्म असं म्हटलं जातं. इट इज अ हॉलो मस्क्युलर अँड पियर शेप्ड ऑर्गन विच इज लोकेटेड अभाव अँड बिहाइंड. म्हणजे जे काय आहे की अभाव म्हणजे याच्या पुढे काय असतं बघा तर याच्या पुढे काय असतं की किंवा याच्या अभाव काय असतं अशा प्रकारे युरिनरी ब्लॅडर प्रेझेंट असतं. आणि याच्या बिहाइंड काय असतं की हे युटेरस प्रेझेंट असतं. ओके, आता या युटेरसची काय आहे की जी लेंथ आहे म्हणजे इट इज हाऊ मच लॉंग. इट इज 7.5 सेंटीमीटर लॉंग. ह्याची लांबी किती आहे 7.5. देन याची जी काही विड्थ आहे ती 5 सेंटीमीटर आणि याचं थिकनेस 2.5 सेंटीमीटर इतका आहे. अँड दिस युटेरस इज गेट डिवायडेड इंटू द 3 रिजन. हे युटेरस काय आहे की 3 रिजनमध्ये काय झाले की डिवायडेड झाले. नाव वेअर इट इज सी केअरफुली. ओके, सो दिस वन इज द फंडस रिजन. हा काय आहे की फंडस पार्ट आहे. ओके,
त्यानंतर दिस वन इज अ बॉडी, हे काय की बॉडी रिजन. अँड हिअर द नॅरो रिजन दॅट इज द सर्वायकल रिजन ऑर द सर्विक्स. अशा प्रकारे फंडस, बॉडी आणि सर्विक्समध्ये काय होतं तर युटेरस डिव्हायडेड होतं. आता जो हा फंडस आहे, हा फंडस काय आहे बघा, तर इट इज अ अप्पर मोस्ट पार्ट आहे, डोम शेप्ड आहे. अँड इट इज अ साईट फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ द एम्ब्रिओ. म्हणजे ज्या ठिकाणी जो फर्टिलाइज झालेला एम्ब्रिओ आहे तो फिक्स पोझिशन घेतो अप टू द 9 मंथ, असं हे ठिकाण म्हणजे कुठलं तर फंडस. ओके. देन द बॉडी. आपण आता काय करूया, बॉडीविषयी आपण माहिती घेऊया. ओके. आता बॉडी काय आहे की तर ब्रॉड पार्ट आहे. या ठिकाणी ही पूर्ण काय आहे तर ही बॉडी आहे. इट इज अ ब्रॉड पार्ट. इट टॅपर्स, म्हणजे जसजशी काय होईल की डाऊनवर्ड होईल, ही काय होते की टॅपर होते डाऊनवर्ड्स. हां. आणि द कम्प्लीट ग्रोथ ऑफ द ओहा टेक्स प्लेस इन दिस रिजन. ओके. देन अबाउट द सर्वायकल रिजन ऑर द सर्विक्स. इट इज अ नॅरो पार्ट. हा काय आहे की नॅरो पार्ट आहे. ओके. या ठिकाणी असणारा काय आहे की हा सर्विक्स रिजन आहे. इट इज अ नॅरो रिजन. इट शोज द 2 ओपनिंग्स, इंटरनल ऑरफाईस म्हणजे इंटरनल OS आणि एक्सटर्नल ऑरफाईस. ओके. म्हणजे ज्या ठिकाणी युरेथ्रा आणि काय असतं की व्हजायनाचं ओपनिंग प्रेझेंट असतं, असं हे रिजन कुठलं झालं की ज्याच्या पुढे की हे रिजन काय झालं की सर्वायकल रिजन झालं. ओके. अशा प्रकारे दी uterus shows the 3 part that are the, here I am showing once again, this is the fundus, this is the body and this is the cervix. Okay. Then this uterine wall, ही जी uterine wall आहे ती 3 लेअरपासून बनलेली असते. ओके. जी आउटर मोस्ट असते म्हणजे जी सगळ्यात बाहेर असते त्याला काय म्हणायचं तर पेरीमेट्रियम. जी मिडलला असते या ठिकाणी तिला काय म्हणायचं मायोमेट्रियम. आणि जी एकदम आतमध्ये असते त्याला एंडोमेट्रियम असं म्हणायचं. आता याच्यामध्ये व्हॉट यू हॅव टू रिमेंबर हिअर अबाउट द मायोमेट्रियम. द मायोम इज द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. हिअर द विगरस कॉन्ट्रॅक्शन ऑफ मायोमेट्रियम कॉज द लेबर. म्हणजे ज्या काही लेबर पेन्स असतात ड्युरिंग चाइल्ड वेल ह्या कुणामुळे होतात तर हे मायोमेट्रियम काय करतं तर विगरस कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन दाखवतं की ज्याच्यामुळे चाइल्ड बर्थ होतो. तर मायोमेट्रियम इज अ रिस्पॉन्सिबल फॉर द लेबर पेन. ओके. देन दी एंडोमेट्रियम. आता या ठिकाणी जो असणारा एंडोमेट्रियम आहे हा एंडोमेट्रियम इनरमोस्ट आहे जो स्ट्रॅटिफाईड इपिथेलियमपासून किंवा म्युकोसल मेम्ब्रेनपासून तयार झालेला असतो. अँड धिस लेअर शोज द चेंजेस ड्युरिंग द मेन्स्ट्रुअल सायकल वेअर इट इज हिअर. हा जो एंडोमेट्रियमचा लेअर आहे हा फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकलला काय होतं की तर त्याचे लेयर्स चेंजेस दाखवत असतो. विच इज द रिचली सप्लायड विथ द ब्लड वेसल्स. म्हणजे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती ब्लड वेसल्स असतात, युटेराइन ग्लँड्स असतात. आणि हा लेयर काय करतो तर डेव्हलपिंग फोइटसला नरिशमेंट प्रोव्हाइड करतो. ओके. तर आपल्याला याच्यावरती 1 मार्क क्वेश्चन येऊ शकतो. द विच लेयर ऑफ द युटेराइन वॉल प्रोव्हाइड नरिशमेंट टू द फोइटस. ओके. तर अशा प्रकारे आपण याच्यावरती हे लक्षात ठेवायला पाहिजे की एंडोमेट्रियम हा काय करतो तर फोइटसला नरिशमेंट प्रोव्हाइड करतो. ओके. नाऊ वी विल मूव्ह टुवर्ड्स द वजायना. आपण आता काय करूया तर वजायनाची माहिती घेऊया. इट इज अ नॅरो ट्युब्युलर फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन. ओके. जसं आपण बघितलं होतं मेलमध्ये पेनिस हा काय आहे की मेल कॉप्युलेटरी ऑर्गन आहे. ओके. तसं वजायना या ठिकाणी काय आहे की फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन आहे की विच इज लोकेटेड बिटवीन द सर्वायकल रिजन. या ठिकाणी जे सर्वायकल रिजन आहे ते आणि वेस्टिब्युलर रिजन म्हणजे इथून जे चालू होतं त्या वेस्टिब्युलर रिजनमध्ये हे प्रेझेंट असतो वजायना. इट इज 7 to 9 सेंटीमीटर इन लेंथ. ओके. आणि या वजायनल वॉलसुद्धा काय असतात तर 3 प्रकारच्या असतात. जसं की आउटर ॲडव्हॅन्टिया लेअर, मिडल मस्क्युलर लेअर अँड इनर म्युकोसल लायनिंग. म्हणजे ह्या वजायनाच्या एकदम आतमध्ये काय असतं म्युकोसल लायनिंग असतं विच इज द रिस्पॉन्सिबल फॉर द स्टोअरिंग द ग्लायकोजन.
Okay, so this layer is stratified. It is non-keratinized and there are the no glands. But the vagina receives the mucus from the cervical region. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची ग्लँड नसते. दिस लेअर इज द स्ट्रॅटिफाईड. पण वजायना काय करतो तर सर्वायकल रिजनपासून म्युकस काय करतो की घेतो. सो ओपनिंग ऑफ वजायना इंटू व्हेस्टिब्यूल. ओके, तर हे जे वजायना आहे ह्या वजायनाचं जे ओपनिंग आहे कुठं तर वेस्टिब्यूलमध्ये. इट इज कॉल्ड ॲज द व्हजायनल ऑर्पिस. आणि ते कुठं आहे बघा तर ते या ठिकाणी आहे. हिअर आय एम शोईंग इट इज हिअर सर्वायकल रिजनमध्ये. ओके, अँड इट इज अ व्हजायनल ऑर्पिस विच इज द पार्शियली कवर्ड बाय अ हायमिन. या ठिकाणीच काय असतं तर हायमिनचा थिन लेअर काय असतो प्रेझेंट असतो. ओके, द व्हजायना इज ॲक्च्युली द पॅसेज फॉर द मेन्स्ट्रुअल फ्लो ॲज वेल ॲज द बर्थ कॅनॉल. म्हणजे जसं आपण काय केलं होतं की मेलमध्ये बघितलं होतं की युरेथला काय आहे की वन पॅसेज आहे, तसं या ठिकाणी काय आहे की वजायना हा काय आहे की कशासाठी पेनिसमध्ये कसं असतं की एकच ऑरफाईस असतं, तसं वजायनामध्ये 2 ऑरफायसेस असतात. कशासाठी बघा तर एक जे आहे ते मेन्स्ट्रुअल फ्लोसाठी आणि दुसरं ऑरफाईस जे आहे दॅट इज फॉर द चाइल्ड बर्थ. Okay, so in this way vagina is a passage for the menstrual flow and it acts also as birth canal during parturition. Okay, so in such a way we have completed here the organs which are the internal organs of the female reproductive system. Now we will discuss about the external genitalia, that is nothing but the vulva. Now external genitalia includes what it is includes बघा तर vestibule, then labia majora, labia minora and clitorius and mons pubis. ओके, आता हे सगळं कुठं आहे बघा स्ट्रक्चर तर हे सगळं स्ट्रक्चर या ठिकाणी आतमध्ये आहे. ओके, कुठलं वेस्टिब्यूल, लॅबिया मेजोरा, मायनोरा, क्लिटोरियस अँड मॉन्स प्युबिस. ओके, याची डायग्रॅम मी सेपरेट तुम्हाला काय करीन की नंतर दाखवेन. ओके, दॅट टाईम यू सी दॅट डायग्रॅम अँड ट्राय टू अंडरस्टँड. ओके, मग आता वेस्टिब्यूल म्हणजे काय आहे बघा तर इट इज अ मेडियन व्हर्टिकल डिप्रेशन आहे. लॅबिया मॅजोरा असं रिजन आहे की जे फ्लेशी आहे, जे फोल्डेड स्किनचं आहे, विच ॲक्ट्स ॲज अ बाउंड्री ऑफ द वुल्वा अँड होमोलोगस टू द स्कॉटम. हे स्कॉटमला काय असतं मेलच्या होमोलोगस असतं. त्यानंतर लॅबिया मायनोरा. ओके, इथं मी तुम्हाला दाखवू शकते बघा तर हे जे आहे बघा या ठिकाणी तर हे काय आहे की लॅबिया मेजोरा. ओके, याच्या आतमधला जो लेयर आहे तो काय आहे तर लॅबिया मायनोरा. ओके, त्यानंतर या ठिकाणी आतमध्ये जो एक ओपनिंग आहे तो काय आहे तर जो काय की सेन्सिटिव्ह प्रोजेक्शन आहे जो इकडे अप्पर पार्टला असतो त्याला काय म्हणायचं तर इथे असतो त्याला काय म्हणायचं तर कोनिकल पोर्शन दॅट इज द क्लिटोरस. हां, आणि वजायनाच्या इकडे या ठिकाणी वरच्या भागामध्ये ज पोर्शन विच द बियर्स द हेअर्स दॅट इज द मॉन्स प्युबिस. ओके, अशा प्रकारे काय की एक्सटर्नल जेनायटालियामध्ये वेस्टिब्यूल, देन लॅबिया मेजोरा, लॅबिया मायनोरा, क्लिटोरस आणि मॉन्स प्युबिस हे पार्ट येतात. ओके, आता आपण बघा लॅबिया मेजोराविषयी काय केली की माहिती घेतली. कुठं आहे ते लॅबिया मेजोरा तर लॅबिया मेजोरा या ठिकाणी द आउटर द बाउंड्री कवरिंग ऑफ द वजायना विच इज द होमोलोगस टू द स्कॉटम. ओके, नाउ वी विल डिस्कस अबाउट द लॅबिया मायनोरा की जो काय की आतला काय की लेयर आहे. इट इज द अनादर पेअर विट इज द अँटिरियरली फॉर्म द कवरिंग ऑफ द क्लिटोरस. या ठिकाणी असणारं जे क्लिटोरियस असतं कोनिकल याचं कवरिंग काय करतं की ते तयार करतं. आणि त्यानंतर क्लिटोरस म्हणजे काय तर इट इज अ स्मॉल कोनिकल प्रोजेक्शन विच कंटेनिंग अ पेअर ऑफ इरेक्टाईल टिश्यू. जसं आपण पेनिसमध्ये इरेक्टाईल टिश्यू असतात असं बघितलं होतं तसं या ठिकाणी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये
क्लिटोरियसमध्ये कार्पोरा कॅव्हर्नोसा नावाची काय असते की इरेक्टाईल टिश्यू असते अँड इट इज होमोलोगस टू द पेनिस. ओके. देन अबाउट द मॉन्स प्युबिस. ओके, आपण आता मॉन्स प्युबिस विषयी माहिती घेणार. या ठिकाणी काय आहे तर ती मॉन्स प्युबिस आहे बघा इथे. सो इट इज ऑल्सो फ्लेशी इलेवेशन above the labia majora which is the covered with pubic hairs. So this is about the vulva. Okay, now we will discuss about the accessory glands. Okay, याला मदत करणाऱ्या ज्या काही ग्लँड्स आहेत त्याची आपण काय करूया की रिप्रोडक्टिव्हमध्ये आपण त्याची माहिती घेऊया. द फर्स्ट ग्लँड इज द वेस्टिब्युलर ग्लँड ऑर द बार्थोलिन ग्लँड्स. ओके, दिस इज द पेअर्ड ग्लँड्स. या ठिकाणी जे वेस्टिब्युल रिजन आहे, वेस्टिब्युल रिजनमध्ये काय काय येतं तर त्याच्यामध्ये व्हजायनल ओपनिंग येतं, सर्वायकल रिजनच्या वरचे काय होतात की सगळे ओपनिंग्स येतात. ओके, तर अशा प्रकारे इट इज अ पेअर ऑफ ग्लँड होमोलोगस टू द बल्बो युरेथ्रल ऑर कॉपर्स ग्लँड की जी मेलमध्ये प्रेझेंट होती. इट ओपन्स इन टू द वेस्टिब्युल अँड रिलीज द lubricating fluid. So this is the only information is given here in our textbook about the accessory glands. Now about the mammary glands. These are the accessory female reproductive organ for the production or release of the milk after parturition. म्हणजेच आफ्टर द प्रेग्नेन्सी. पार्टिरिएशन्सला प्रेग्नेन्सी असंही म्हटलं जातं. ओके, सो ॲक्च्युली दिस इज द मॉडिफाईड स्वेट ग्लँड which is developed at pituitary stage in female under the influence of estrogen and progesterone hormone. की जे फिमेल सेक्स ऑर्गन आहेत त्यापैकी जे इस्ट्रोजन आहे ते काय आहे की इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. ओके, and progesterone which is the responsible for the pregnancy. So under the influence of these two female hormones, sex hormones, these glands are get the develop. Okay, so during pregnancy what happens, the lactotropic hormone which is also called as the prolactin is secreted by these glands with the help of the lactiferous tubules. त्याच्यामध्ये असणाऱ्या ट्युब्युल्सपासून काय होतं की ते तर सिक्रेट होतं. Thus the each mammary gland contains the 50 to 20 irregularly shaped the मेमरी लोब्स. प्रत्येक ग्लँडमध्ये जवळजवळ 15 ते 20 काय असतात की मेमरी लोब्स असतात की ज्याच्यामध्ये अल्व्हिओलार ग्लँड्स असतात, लॅक्टिफेरस डक्ट्स असतात. ओके, सो दस अल्व्हिओलार ग्लँड्स काय करतात, दे सिक्रेट द मिल्क अँड पासेस टू द मेमरी ट्युब्युल्स आणि हे मेमरी ट्युब्युल्स काय होतात की मेमरी डक्टमध्ये ओपन होतात. सो सेव्हरल मेमरी डक्ट्स जॉईन्स टू फॉर्म ॲम्प्युला विच कनेक्टेड टू द लॅक्टिफेरस डक्ट. अनेक मेमरी डक्ट एकत्र येतात आणि त्यापासून ॲम्प्युला तयार होतो की जो लॅक्टिफेरस डक्टला जोडला जातो. ओके, आणि मग लॅक्टिफेरस डक्ट दी कन्व्हर्स टोवर्ड्स द निपल लोकेटेड नियर द टीप ऑफ द ब्रेस्ट. So in this way these two glands, the accessory glands and mammary glands, plays their roles in the female reproductive system. So students, I hope that you understood, all of you, they understood the female reproductive system in detail.